गरिबांचा जीव जाईल ते नाही पाहिजे, त्यांचे खिचे भरण्यासाठी ते डिपार्टमेंट बनलेलं आहे असं मला वाटायला लागलं. भिवंडीतील अन्न विषबाधेची घटना आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. खंडूपाड्यातील फेमस शोरमा दुकानातून अन्न खाल्ल्याने बाधितांची संख्या आता 107 वर गेली आहे. 36 तास उलटल्यानंतर महापौर नारायण चौधरी आणि आमदार महेश चौगुले यांनी रुग्णालयाला भेट दिली, पण आयुक्त अद्याप अनुपस्थित आहेत. भिवंडीत खंडूपाड्यातील फेमस शोरमा दुकानातून चिकन शोरमा पिझ्झा खाल्ल्याने झालेल्या अन्न विषबाधेचे रुग्ण आता 107 वर पोहोचलेत. अवघ्या 36 तासात रुग्णसंख्या 100 पार गेल्याने उपजिल्हा रुग्णालयावर ताण वाढला आहे. या घटनेला 36 तास उलटल्यानंतर भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आणि भाजप आमदार महेश चौगुले यांनी आज दुपारी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी अद्याप रुग्णालयाला भेट न दिल्याने त्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भिवंडीत 17 तारखेला फेमस शोरमा खाऊन 10 ते 15 लोक विषबाधित झालेले. त्याचा आकडा आता आज 107 पर्यंत गेलेला आहे. रुग्णाचे जे आहेत त्यांची भले स्थिती आता स्थिर आहे, पण या खंडूपाड्यामध्ये जो शोरमा होता त्या शोरमा खाऊन जे विषबाधित नागरिक झालेले आहे त्याच्यामुळे खंडूपाड्यात नव्हे तर पूर्ण भिवंडीमध्ये भीतीचा एक वातावरण तयार झालेलं आहे. भिवंडीचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, महापौर असतील, त्यांनीही व्हिजिट केलेली आहे, डॉक्टरांनी जी विचारपूस केलेली आहे. मी आता शांतीनगर पोलीस स्टेशनला आलो. जे शोरमाचे जे मालक आहे आदिल अन्सारी म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, प्राथमिक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसाचं असं म्हणणं आहे का आता तपास सुरू आहे. याची पुढची जी कारवाई जी करणार आहे फूडवाल्यांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे. रुग्णांचे उलटीचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि शोरमाचे सॅम्पल घेतलेले आहेत, ते पण तपासणीसाठी दिलेले आहेत. भिवंडीहून नवराष्ट्रासाठी अमृत शर्मा. सध्या स्थितीत अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 107 वर पोहोचला आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे, परंतु इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल होऊन FDAने दुकान सील केले आहे. आता जवळजवळ 107 लोक ऍडमिट आहेत. बाहेर किती आहेत अजून त्याचा तपास चालू आहे. असं मला माहिती मिळाली आहे की तो हजारो लोक रोज खात आहेत तिथे. तर आज ही जी घटना घडली फार दुर्भाग्य घटना आहे. आपण पैसे कमवण्यासाठी काहीही करू शकतो असा दिसून आला. लोक पैसे कमवत आहेत. अरे एवढे हजारो लोक तुझ्याकडे गिरायक आहेत, तर फूडवर लक्ष तुमचं ठेवणं गरजेचं आहे. आज ह्या लोक ठीक आहे, आज ईश्वर कृपाने हे वाचले गेलेत. आज जर ते मेले असते तर काय झालं असतं. या संदर्भात मी नक्कीच सांगू इच्छितो की भिवंडीकरांना की आपल्या ह्या फूडचं जो पॉयझन लोकांना झालेलं आहे हे सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेलच. पण मी लोकांना एवढंच आव्हान देतोय की बाहेरचा फूड जो आहे शक्यतो तुम्ही खाऊ नका. जर परवाना संपलेला असेल तर नक्कीच त्याच्या हॉटेलवर खूप मोठी कारवाई होईल. आणि मी भिवंडी आपल्या माध्यमातून भिवंडी शहराला एक प्रत्येक व्यापाऱ्याला एक मेसेज देतोय का परवाना तुम्ही घ्या, नाहीतर तुमचे दुकानं सील केली जाईल. याच्या पुढे बिगर परवान्याचं दुकान एकही या शहरामध्ये मी चालू देणार नाही. दुकानदारांनी पैसे कमवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. अन्नाची गुणवत्ता उत्तम ठेवणे आवश्यक आहे. फेमस शोरमा दुकानाचा परवाना समाप्त झाला असेल तर लवकरच तोडक कारवाई करू. शहरातील इतर दुकानदारांनीही परवाना नसेल तर काढून घ्यावा, अन्यथा कठोर कारवाई होईल.
यावेळी भाजपा आमदार महेश चौगुले यांनी एफडीएच्या कारभारावर टीका केली. मोठ्या हॉटेल्सवर दिखाऊ कारवाई करून एफडीए फक्त खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. छोट्या दुकानदारांवर लक्ष देण्याची खरी गरज असल्याने त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गुन्ह्यातील कलमे वाढवून आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आणि पहिली सर्वप्रथम गोष्ट म्हणजे एफडीआयचं हे ते आहे एफडीआय, तर त्यांनी त्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचं मी लक्ष बघितलंय. जे मोठे मोठे हॉटेल असतील, मोठे मोठे फॅक्टरी असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना एक म्हणतो ना ती कमाईचं साधन बनवलेलं आहे. फक्त त्यांना माणसाची कदर नाही, कुठल्या गरिबाच्या दुकानाची कदर नाही. त्याच्यामुळे गरिबांचा जीव जाईल ते नाही पाहिजे. त्यांचे खिचे भरण्यासाठी ते डिपार्टमेंट बनलेलं आहे असं मला वाटायला लागलं. कारण का त्यांच्यामुळे सगळं झालंय. कारण का ते कुठे जात नाही. बघाल का तर तुम्ही बघा ना कधी कधी मोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या कंपन्यामध्ये इकडे का नाही येत, जिकडे खरोखर गरज आहे तर तिकडे येत नाही. वारंवार तक्रार करून सुद्धा येत नाही, पण फक्त तिकडे जातात. पण एक आहे ज्यांनी हे केलंय, जे कृत्य त्यांनी केलंय त्याच्यावर ऍक्शन तर होईलच. आज मी पण डीसीपी साहेबांशी पण चर्चा केली. जे झालंय आता ती एक साधी केस म्हणजे त्याची नोंदवलेली आहे, पण त्याचा रिपोर्ट आता जसा येईल तर ती केस वाढेल आणि त्यांना जास्तीत जास्त कशी सजा लागेल का त्यांना परत असं कोण भिवंडी दुसरा करायला नाही पाहिजे अशा हिशोबाने ती करायचा प्रयत्न केला. एफडीए फक्त मोठ्या दुकानदारांवर कारवाई करून खिसे भरते. गोरगरिबांच्या जीवाशी त्यांना देणं घेणं नाही. खरा फोकस छोट्या दुकानदारांवर हवा. फॉरेन्सिक रिपोर्ट नंतर कलमे वाढवून कठोर कारवाई होईल. तो अभी जो लोगों ने वहाँ से खाया है शॉप में से, या फिर उनको शायद से रियलाइज़ हुआ होगा या फिर लक्षण है, तो आने की शक्यता है कि ज़्यादा आ सकते हैं. और भी अभी तक कितने पेशेंट की संख्या पहुंची है? अब भी फ़िलहाल अपने आईजीएम हॉस्पिटल में 80 पेशेंट है. 80 पेशेंट्स एडमिट है. उन पे सेलाइन, इंजेक्शंस, एंटीबायोटिक्स चालू है. लक्षण क्या है? उनके लक्षण अभी उनको उल्टी जैसा होना, मतली होना, लूज मोशंस होना और पेट में दर्द, ये लक्षण है. उनकी स्थिति क्या है? स्टेबल है पेशेंट सभी पे ट्रीटमेंट चालू है. तबीयत में सुधारणा भी हो रही है. पेशेंट की तबीयत फ़िलहाल अच्छी है. भिवंडी वालों को क्या एडवाइस देंगे? भिवंडी की जनता को मैं बोलना चाहती हूँ कि घर पे बनाया हुआ, घर पे पकाया हुआ खाना खाइए. फ्रेश फ्रूट, फ्रेश अन्न और फ्रेश वेजिटेबल्स ये सब खाए. और प्रतिकार शक्ति अपनी बढ़ने के लिए अच्छा उबला हुआ पानी पिए और घर पे बनाया हुआ खाना खाइए. शांतीनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये फेमस शोरमा हे दुकान खंडोपाडा भागामध्ये आहे. त्या ठिकाणी 17 तारखेला काही नागरिकांनी त्याच्या दुकानामधून शोरमा विकत घेऊन तो खाल्लेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना उलट्या, जुलाब, पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर आजपर्यंत जवळपास 100च्या आसपास पेशंट आयजीएम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यातील काही पेशंटना आता डिस्चार्ज दिलेला आहे व काही पेशंट अद्यापही ॲडमिट आहेत. सदर प्रकरणामध्ये आम्ही या फेमस शोरमा दुकानाचे मालक दिलशाद अन्सारी यांच्या विरुद्ध BNS सेक्शन 125 आणि 275 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये FDAचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन दुकानातील अन्नाचे सॅम्पल घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांनी पेशंटचे उलटी आणि स्टूलचे देखील सॅम्पल घेतलेले आहेत आणि ते तपासणीसाठी पाठवलेले आहेत. अधिकचा तपास सुरू आहे. याच्यात काय कोणाला अटक वगैरे काय नाही, याच्यामध्ये चौकशी सुरू आहे. अटक वगैरे अद्याप. डॉक्टर अनस अंसारी, कैजुअलिटी मेडिकल ऑफिसर, आईजीएम हॉस्पिटल. सर क्या जानकारी है फूड पॉइजनिंग को लेकर? कुछ लोग एडमिट हुए हैं. अभी टोटल देखो हमारे पास 10 पेशेंट एडमिट हुए हैं फूड पॉइजनिंग की वजह से. जो यहाँ पर हमारी अच्छी केयर दे रहे हैं हम पेशेंट को. जो भी जितने भी पेशेंट एक्चुअल हुआ क्या? फूड पॉइजनिंग हुआ है, उन्होंने बाहर कोई स्टॉल से, कोई फेमस नाम का कोई स्टॉल है, वहाँ से उन्होंने शावरमा, पिज़्ज़ा और फालूदा खाया, जिसकी वजह से उनको कल शाम को वो लोग खाए थे, जिसकी वजह से शाम से कल उनकी तबीयत ख़राब थी. तो आज शाम में आके यहाँ पर सब पेशेंट जितने भी हुए हैं, जिनको अफेक्ट हुआ है फूड पॉइजनिंग, जिनको वो लोग आगे सब एडमिट हुए हैं यहाँ पर. तो टोटल 10 लोगों में कितनी हाँ. महिला, पुरुष और बच्चे हैं? 10 लोगों में 2 बच्चे हैं और 2 पुरुष है और 8 महिलाएं. ओके, तो सबको फूड पॉइजनिंग सबको है. अभी तक तो यहाँ इतने रिपोर्ट हुए, बाकी और भी हो सकते हैं रिपोर्ट. जो प्राइवेट में भी कोई ट्रीटमेंट लिया होगा.
अपने पास जितने ट्रीटमेंट के लिए आए हैं उनसे वो इतनी रिपोर्ट है अभी। उनकी हालत कैसी है? अभी उनकी हालत अभी बहुत अच्छी है, आने के बाद से कोई सीरियस पेशेंट नहीं है। पिज़्ज़ा खाए थे, पार्सल लेके आया था कोई, कहाँ से लाया था पिज़्ज़ा? अच्छा, सुबह से क्या हुआ आपको ज़रा बताएंगे, कैसा लग रहा, क्या हुआ था? पेट में बहुत दर्द हो रहा था, बाथरूम हो रही थी, उल्टी भी आ रही थी, फिर बाद में ज़्यादा होने लगा, वीकनेस, खड़े रहने नहीं लगा। रात में अब मैं काम पे से आया हूँ, भाई ने शोरमा लेकर आया था, वो खाया, मैं ज़्यादा नहीं 2 बाइट ही मारा हूँ, बाकी रख दिया था, मेरे को पसंद नहीं आया तो सो गया मैं। वो नींद आ रही थी तो सो गया, तो फिर सुबह उठते ना सबके पेट में दुखना चालू हो गया, सुबह 6 साढ़े 6 बजे से दुखना चालू हो गया। तो हम लोग कैसा खरीदे करते सबर करे, फिर उसके बाद में दवा खाना जब चालू हुआ वहीं का लोकल का, वहाँ पे गए, वहाँ पे थोड़ा बताए तो उन लोग ये दवा ववा दिए लेकिन नहीं असर हुआ, तो फिर वो डॉक्टर बोला आपको एडमिट करना पड़ेगा, आप एडमिट हो जाओ बोले, तो डॉक्टर ने यहाँ पे रिफर कर दिया। तो डॉक्टर ने बताया कि क्या हो रहा है, क्या इसको बोलते हैं? डॉक्टर ने बोला आपने जो बाहर का फूड खाया ना बोले उसी की वजह से हुआ है। अच्छा, डॉक्टर ने बताया। बाहर की चीज़ खा रहे हो ना बोले उसी की वजह से हुआ। आपने पिज़्ज़ा के अलावा क्या खाया था? पिज़्ज़ा खाया था कि शौरमा खाया था? मैंने पिज़्ज़ा खाया था बस थोड़ा सी, उसके अलावा और कुछ खाया था? नहीं। शोरमा खाया था करीब 11 साढ़े 11 बजे, और सुबह ठीक वही टाइम 11:30 बजे काम पे जा रहा था, रास्ते में था, तभी मुझे चक्कर आने लगी, बाथरूम आने लगी, और रिटर्न घर पे जैसे तैसे पहुँचा, गिर पड़ के दोस्त को फ़ोन मारा, रिक्शे में ला के यहाँ पे छोड़ दिया। तो अभी तबीयत कैसी है तुम्हारी? सर वगैरह सब ठीक रहे हैं। अच्छा, ऐसा लगता है उल्टी होगी बाथरूम। तो सिर्फ तुमने वो खाया था कि और किसी को भी दिया था? मेरा दोस्त है, उसको भी इन्फॉर्म किया, ऑलरेडी वो भी बीमार हो गया, बीमार है वो भी? और अपनी फैमिली के लिए 4 लोग का लेके भी गया था, वो भी? ये सब कर मैं बात नहीं कर अपने। तो तुम वहीं पे पार्सल लेके गए थे कि वहीं खाए थे? मैं वहीं खाया था, मेरा दोस्त पार्सल लेके गया था।